नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आजच्या या नवीन चमत्कारिक आणि दिव्य संदेशामध्ये स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमचं रक्षण करत आहेत. स्वामी तुमच्या आजूबाजूलाच आहेत. जेव्हा कोणी मदतीसाठी नसतं तेव्हा आपल्या मदतीसाठी स्वामी आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा ऊर्जा देणारा सकारात्मक स्वामी संदेश अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जे कोणी भक्त आपल्या या चॅनलवर नवीन असतील त्यांनी असेच ऊर्जा देणारे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा कोणी मदतीसाठी नसतं ना तेव्हा स्वामी महाराज आपल्या मदतीसाठी असतात. म्हणून जे काही स्वामी महाराज आपल्याला देतात, जे काही स्वामी महाराजांनी आपल्याला आतापर्यंत दिलं आहे किंवा यापुढेही स्वामी महाराज जे काही आपल्याला देणार आहे सर्व काही आपल्या कल्याणासाठीच असणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, कधीही स्वामींकडे तक्रार करू नका की स्वामी मला हे नको, स्वामी मला ते नको, स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. असं मागण्यापेक्षा स्वामींकडे मागा की स्वामी जे माझ्या कल्याणासाठी आहे, जे माझ्या चांगल्यासाठी आहे ते मला नक्की द्या. बघा, स्वामी महाराज तुम्हाला एवढं भरभरून देतील की तुम्हाला पुन्हा मागायला सुद्धा काही उरणार नाही. स्वामी महाराज तुमच्या मनातलं ओळखत असतात. स्वामी तुम्हाला समजून घेतात. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात. म्हणून स्वामीच आपलं सर्वस्व आहेत. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुम्ही माझं सर्वस्व आहात असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आपण लोकांकडून किंवा इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वामींकडून अपेक्षा ठेवा. कारण लोक तुमचा अपेक्षा भंग करू शकतात, परंतु स्वामी कधीच आपल्या भक्तांचा अपेक्षा भंग करत नाहीत. स्वामी भक्तांसाठी सदैव तत्पर असतात. भक्त थोडं मागतो परंतु स्वामी भरभरून देत असतात. भक्त फक्त आजचा विचार करतो परंतु स्वामी भविष्याचा विचार करतात. आपलं भविष्य आपल्याला दिसत नाही, मात्र आपलं भविष्य स्वामी घडवत असतात. म्हणून स्वामी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतात. म्हणून जीवनामध्ये कधी स्वतःला एकटं समजू नका, कारण स्वामी महाराज नेहमी भक्तांच्या सोबत असतात. तुमच्या कल्याणासाठी स्वामींनी दिव्य संदेश पाठवला आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका व कमेंट्स बॉक्समध्ये कृपा सिंधू स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा कुणी एखादं काम करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्या पहिल्या पावलामध्येच त्याला अपयश येतं आणि तो पुन्हा प्रयत्नच करत नाही. परंतु हे सर्व त्या व्यक्तीला मजबूत करण्यासाठी असतं हे त्या व्यक्तीला समजत नाही. त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे, मला सुरुवातीलाच अपयश आलं तर माझं हे काम पूर्ण कसं होणार. परंतु स्वामी महाराज भक्ताला संकेत देत असतात की अपयश आलं म्हणून घाबरू नकोस, तर पुन्हा प्रयत्न कर. कारण प्रयत्न करणारा भक्त स्वामींना खूप आवडतो आणि हार मानणारा, भीती मनामध्ये असणारा भक्त स्वामींना कधीच आवडत नाही. म्हणून अपयश जरी आलं तरी खचून जायचं नाही. कारण ज्या भक्ताची स्वामींवर पूर्ण श्रद्धा असते, ज्या भक्ताला माहीत असतं की स्वामी माझ्यासोबत आहे, ते मला कधीच हरू देणार नाहीत, तो भक्त कधीच त्याचे प्रयत्न सोडत नाही किंवा अपयशाला घाबरतसुद्धा नाही. म्हणून तुम्हीही अपयशाला कधी घाबरू नका. जरी अपयश आलं तरी पुन्हा उठा, प्रयत्न करा आणि यश मिळवा. स्वामी भक्तांनो, कधीकधी स्वामी महाराज भक्तांची परीक्षा बघत असतात, परंतु भक्तांना असं वाटतं की स्वामी मला हरवत आहेत, परंतु स्वामी तुम्हाला हरवत नाहीत, स्वामी तुम्हाला घडवत आहेत. म्हणून ही सर्व जडणघडणीची प्रक्रिया आहे. आपण सर्व या प्रक्रियेमध्ये आहोत. जोपर्यंत आपण पूर्णतः त्या गोष्टीसाठी पात्र होत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट दिली जात नाही. म्हणून स्वतःला पात्र बनवण्यासाठी ही परीक्षा देणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला हवं आहे ते मिळवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न एकदा करून बघा. स्वामींकडे प्रामाणिक इच्छा व्यक्त करून बघा. ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि स्वामी भक्तांनो, तुमचा जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना तेव्हा तो विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. उलट तो विश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, कधीकधी जीवनामध्ये अशा गोष्टी येतात ज्या गोष्टींची आपण कल्पनासुद्धा केली नव्हती. कधीकधी चुकीच्या गोष्टी जीवनामध्ये चुकून घडत असतात आणि आपण त्याच गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवत असतो. परंतु जीवनामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या, वाईट गोष्टी घडल्या, त्यांना मागे सारून पुढं चालायचं असतं. पुढं नवीन प्रयत्न करायचे असतात.
चुका सुधारायच्या असतात, जीवनामध्ये पुढे जायचं असतं. परंतु काही जण त्या गोष्टी कवटाळून बसतात. त्या गोष्टींमुळेच माझं आयुष्य खराब झालं हा विचार करून वारंवार स्वतःला त्रास करून घेतात. परंतु अकल्पित चुकीच्या घटना जरी घडल्या असतील तर त्या घटनांचा विसर पाडून पुन्हा चांगल्या नवीन गोष्टींचा प्रयत्न करून बघा. चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज नक्की तुमची चूक माफ करतील, तुम्हाला पुन्हा एकदा पुढं जाण्यासाठी संधी देतील. कारण प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन संधीच आहे ना, मग तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या. स्वामी महाराज तुमच्या चुका पोटात घालत असतात आणि तुम्हाला नवीन संधी देत असतात, तुम्हाला सिद्ध करण्याची, तुम्हाला चुका सुधारण्याची. म्हणून स्वामी भक्तांनो, कधी चूक झाली तरी निराश होऊ नका, पण ती चूक पुन्हा पुन्हा करू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा कोणीतरी आपल्या मदतीसाठी धावून येतं तेव्हा अचानक आपल्याला वाटतं की अरे, ही व्यक्ती माझ्यासाठी अचानक धावून आली. परंतु ही सर्व स्वामींची कृपा होती. स्वामींनीच त्या व्यक्तीला तुमच्या मदतीसाठी पाठवलं होतं. स्वामी महाराज कधी कोणत्या रूपामध्ये येऊन भक्ताला मदत करून जातील हे भक्ताला कळतसुद्धा नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की अरे, मला बाहेर जायचं होतं, मला लांब फिरायला जायचं होतं, परंतु अचानक माझा प्लॅन रद्द झाला. असं का झालं आणि आपण निराश होतो. परंतु कधी कधी स्वामी आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवत असतात, मोठा अपघात टाळत असतात. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. स्वामी कधी कधी तुम्हाला थांबवतात, अडवतात, एका जागी स्थिर करतात, कारण पुढे काहीतरी वाईट घडणार असतं. म्हणून स्वामी तुम्हाला सावध करत असतात, तुमचा मार्ग बदलत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी जे काही करतात ते भक्तांच्या भल्यासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी करत असतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल, परंतु स्वामींना तुमची, तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी असते. म्हणून असं समजू नका की तुम्ही फक्त एकटे आहात. स्वामी तुमच्यासोबत आहेत. स्वामी तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत आहे. स्वामी तुमच्या प्रियजनांचं रक्षण करत आहे. स्वामी जोपर्यंत भक्ताच्या पाठीशी असतात ना, तोपर्यंत भक्ताला घाबरण्याची गरजच नसते. कारण स्वामींच्या छत्रछायेखाली सर्वजण सुरक्षित अबाधित आहेत. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, नशीब बदलायचं जर असेल तर स्वामीच बदलू शकतात. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी सर्व काही बदलू शकतात, स्वामी सर्व काही देऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा, कधी वाईट कर्म करू नका. स्वामी कधीच वाईट कर्म माफ करत नाहीत. कधी कोणाचं वाईट करू नका, कधी कोणाच्या डोळ्यात अश्रू आणू नका, कधी कोणावर अन्याय करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींनी जे दिलंय ना ते आनंदाने स्वीकारा, त्यामध्ये समाधान माना. कधी कोणाच्या वाट्याचं हिसकावून घेऊ नका. स्वामी भक्तांनो, जे स्वामींनी दिलं आहे ते आपल्या कल्याणासाठी दिलं आहे, आपल्या भल्यासाठी दिलं. म्हणून स्वामी भक्तांनो, जे आहे त्याचं रक्षण करा, जे आहे त्याला नीट सांभाळा. स्वामींनी जे दिलं आहे त्यासाठी योग्य ते आपण कार्य करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आयती मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. मात्र तीच गोष्ट कष्ट करून घाम गाळून जर मिळवली तर त्या गोष्टीची किंमत आयुष्यभर राहते. म्हणून स्वामी महाराज आपल्याला प्रयत्न करायला सांगतात, कष्ट करायला सांगतात. एखाद्या गोष्टीसाठी खूप जिद्दीने जेव्हा तुम्ही प्रयत्न करता ना, तेव्हा ती गोष्ट स्वामी महाराज तुम्हाला देत असतात. कारण स्वामींना तुमची खरी मेहनत दिसत असते, तुमची खरी जिद्द, चिकाटी दिसत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, कष्ट न करता कुठलीही गोष्ट स्वामींकडे मागू नका. प्रयत्न करा, प्रयत्नाला यश मागा, स्वामीच नक्कीच देतील. स्वामी भक्तांनो, वेळ कधी थांबून राहत नाही, आपल्यासाठीही थांबून राहणार नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून कोणी पुढे जात असेल तर त्याला जाऊ द्या. तुम्ही प्रगती करणार आहात, तुमचीही वेळ येणार आहे. परंतु थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण जीवनामध्ये शांतता खूप महत्त्वाची असते. म्हणून जेवढा शांत राहतो ना, तेवढंच माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून जीवनामध्ये शांत राहायला शिका. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी घाई करू नका, कारण जेवढी आपण जास्त घाई करू ना, तेवढं आपल्या हातातून गोष्टी निसटत असतात. म्हणून पुढे काहीतरी मिळवायचं आणि मागचं सर्व काही गमावून बसायचं असं करू नका. जे आहे त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा. शांततेने जीवन जगा, समाधानाने जीवन जगा.
फक्त धावपळ करत राहू नका. कुटुंबाकडे लक्ष असू द्या, तुमच्या कामाकडेही लक्ष असू द्या, तुमच्या प्रियजनांकडेही लक्ष असू द्या. स्वामींच्या भक्तीमध्ये सुद्धा थोडा वेळ दंगवा. सर्व बॅलन्स असलं पाहिजे. एकाच गोष्टीमागे आयुष्यभर धावू नका. जे मिळवायचं आहे ते मिळणारच आहे. फक्त थोडी शांतता धरा, थोडा वेळ द्या. अचानकपणे एखादी गोष्ट मिळाली तर तिची किंमत राहत नाही. मात्र कष्ट करून शांतपणे एखादी गोष्ट मिळवली तर त्या गोष्टीची किंमतही राहते आणि ती गोष्ट टिकतेही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा संदेश ऐकताना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा मन शांत असतं आणि स्वामींबद्दल श्रद्धा मनामध्ये असते तेव्हा मन कधीच चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत नाही. ते नेहमी योग्य मार्गावर जात असतं आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात. म्हणून मनामध्ये कुठलेही वाईट विचार किंवा दुसरे कुठलेही विचार न ठेवता मन शांत ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींचा संदेश ऐकत राहा. व लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझे मायबाप आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश ऐकत असताना आपल्या जीवनामध्ये असलेल्या दुःखांचा आपण विसर पाडूया आणि फक्त स्वामींच्या नावामध्ये दंग होऊया. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनातील अपूर्ण इच्छा नक्कीच पूर्ण होईल. ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस झाले वाट बघता ती गोष्ट तुमच्यापर्यंत नक्कीच येईल आणि स्वामी महाराज तुम्हाला असा आशीर्वाद देतील की ज्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल आणि तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि शांततेची अनुभूती होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी आपल्याला जीवनामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या मार्गावर चालायचं शिकवलं आहे. आपल्याला कधी वाईट मार्गावर जाण्याचा सल्ला स्वामींनी दिला नाही. जरी वाट खडतर असेल, जरी वाट कठीण असेल तरी चांगला मार्ग सोडू नका असं स्वामी सांगतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने नक्कीच आपल्या जीवनातील वाईट गोष्टींना आता विराम मिळणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी घडणार आहे. आपण आपल्या मनाला हे सांगायचं की माझे वाईट दिवस संपणार आहेत, माझे वाईट दिवस संपणार आहेत, माझे वाईट दिवस संपणार आहेत असं आपल्या मनाला आपण सारखं सांगायचं आणि आपल्या मनाला हे पटवून द्यायचं की स्वामी माझ्यासोबत आहेत, माझं रक्षण करत आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही असं सकारात्मक राहणार आहात तोपर्यंत तुमच्यावर वाईट संकट येणार नाही आणि तुमच्या जीवनात असलेली वाईट शक्तीसुद्धा हळूहळू निघून जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वतःला फक्त सकारात्मक ऊर्जेने भरून टाका. जे दिवशी तुम्ही स्वामींचं नाव घेता ना तो दिवस तुमचा पूर्ण चांगलाच जातो. कारण स्वामी महाराजांची ही शक्ती प्रत्येक भक्ताच्या सोबत असते. स्वामी भक्तांनो, जीवनाला कंटाळू नका. कारण हे जीवन स्वामींनी दिलं आहे. जीवन खूप सुंदर आहे, त्याला आनंदाने जगा. जीवनात जेव्हा केव्हा तुमच्या निराशा येईल असं तुम्हाला वाटतं तेव्हा तेव्हा स्वामींचं नाव घेऊन ती निराशा दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्यामध्ये कुणीच आपलं नाही तुम्हाला असं वाटेल ना तेव्हा स्वामींच्या चरणी लीन व्हा. कारण जेव्हा जीवनामध्ये कोणी कोणाचं नसतं तेव्हा स्वामी मात्र भक्तांचे असतात. म्हणून भक्त कधीच एकटा नसतो, स्वामी भक्ताच्या नेहमी सोबत असतात. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या कानावर पडत आहे याचाच अर्थ या संदेशासाठी तुमची निवड झाली होती, म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे. स्वामी भक्तांनो, जरी जीवनामध्ये सर्वजण आपली साथ सोडत असतील, आपण प्रगती करत आहोत परंतु बाकी सर्वजण आपल्या मागे आपली बुराई करत आहेत, तरी काळजी करू नका. कारण स्वामींचं सर्वांवर लक्ष आहे. कोण चांगलं काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, या प्रत्येक गोष्टीवर स्वामींचं बारकाईने लक्ष आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा कोणीतरी आपल्या मागून आपल्याविषयी वाईट बोलतं ना तेव्हा स्वामी महाराज त्याला अद्दल घडवत असतात. म्हणून अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या पाठीमागे तुम्हाला कोणी काहीही बोलू द्या, तुमची कितीही बुराई लोकांनी करू द्या, तुम्ही मात्र तुमच्या कर्मातून, तुमच्या प्रयत्नातून मागे हटू नका. मागे कोण काय बोलतंय हे बघण्यापेक्षा आपण पुढे आता काय करायचा हा निर्णय योग्य पद्धतीने घ्या. दुसऱ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ देऊ नका. तुमचं ध्येयावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणूनच स्वामी महाराज तुम्हाला योग्य तो संदेश देत आहेत. जेव्हा भक्ताला मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामी भक्ताला मार्ग दाखवत असतात. जेव्हा भक्ताला सर्वकडे अंधार दिसतो तेव्हा प्रकाशाचा किरण घेऊन स्वामी येत असतात. जेव्हा भक्ताला कोणी मदत करण्यासाठी नसतं तेव्हा स्वामी भक्ताला मदत करत असतात. म्हणून तुम्ही अजिबात चिंता करू नका. जोपर्यंत स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत ना तोपर्यंत घाबरायची काहीच गरज नाही. कारण स्वामी स्वतःच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
पण स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला घाबरण्याची गरजच काय? स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला निराशा वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला थोडं वाईट घडते असं वाटेल, तेव्हा मात्र नेहमी स्वामींच्या चरणी लीन व्हा, भक्तीमध्ये दंग व्हा. बघा, तुमच्यावर असलेली वाईट शक्तीचा सावट दूर होईल. स्वामी भक्तांनो, या जगामध्ये जशी सकारात्मक ऊर्जा आहे तशी नकारात्मक ऊर्जासुद्धा आहे. परंतु नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत असेल तर स्वामींची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्तीला दूर करत असते आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद, समाधान, सुख परत आणत असते. स्वामी भक्तांनो, जे काही तुमच्या जीवनामध्ये वाईट घडत आहे किंवा घडणार आहे ते सर्व काही स्वामी आता थांबवणार आहेत, नष्ट करणार आहेत. म्हणून आता चिंता करायची गरज नाही, कारण आपलं सर्वस्व आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे दररोज नवनवीन स्वामी संदेश, ऊर्जा देणारे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.